नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. महाफास्ट 50 बातम्यांमधून. माजी खासदार संभाजीराजे गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल. 2 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशीचे कोल्हापुरातील सगळे दौरे रद्द करण्याचं ट्विट केलं होतं. शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला. राष्ट्रवादीची कमान आता अजितदादांकडे. घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा. निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय. प्रतिज्ञापत्रात अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार. मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी 4 वाजेपर्यंत 3 नावं सुचवा. शरद पवारांना निवडणूक आयोगाचे आदेश. अन्यथा राज्यसभा निवडणुकीमध्ये अपक्ष मानलं जाईल, आयोगाकडून स्पष्ट. उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार. आज दुपारी 4 पर्यंत शरद पवार गटाला चिन्ह द्यावं लागणार. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांची वकिलांसोबत चर्चा. कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार. शरद पवार आज मुंबईमध्ये येण्याची शक्यता. शरद पवार आज मुंबईत बैठकही बोलावणार. बैठक घेऊन निवडणूक आयोगाला चिन्ह आणि नाव कळवण्याची शक्यता. अजित पवार गटाची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक होणार. शरद पवार गटाचे बॉर्डरवर असलेले आमदार, खासदार आणि पदाधिकारी दादांकडे येतील. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा. मराठी माणसांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न. सुप्रिया सुळेंची टीका. तर आम्ही सर्वजण मराठीच, पक्ष पळवण्याचा विषयच नाही. राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष अजितदादांना गेल्यानंतर अजित पवारांचा पलटवार. आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवारच. जितेंद्र आव्हाड यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. तर दादांनीही नवा पक्ष घेऊन सांगावं, आमचं चिन्ह अजित पवारच. आव्हाड यांचं आव्हान. निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार. सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल याची खात्री. जयंत पाटलांचं वक्तव्य. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर मुंबईमध्ये अजित पवारांचे बॅनर झळकले. वांद्रे वरळी सीलिंग परिसरामध्ये अजित पवारांना शुभेच्छा देणारे बॅनर्स. दिल्लीतील शरद पवारांच्या घराबाहेर बॅनरबाजी. जो अपना नहीं हुआ वो जनता का क्या होगा. बॅनरवरून अजित पवारांवर जोरदार निशाणा. महालक्ष्मी रेसकोर्स परिसरामध्येच भव्य थीम पार्क होणार. ठाकरे गटाकडून थीम पार्कला विरोध होत असताना मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्टीकरण. सागर बंगल्यावर मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती. मी तुरुंगातून देखील लोकसभेची निवडणूक लढवणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा निर्धार. तुपकर यांच्या विरोधातील जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टात अर्ज. मनोज जरांगे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर. मराठा आंदोलनामध्ये मदत करणाऱ्यांचा जरांगे सत्कार करणार. नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये आज दुपारी 12 वाजता मेळाव्याचं आयोजन. ज्ञानव्यापी मशीद प्रकरणी आज देखील सुनावणी. तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी देणाऱ्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारतीय संघाची अंतिम सामन्यात धडक. उपांत्य सामन्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेवर भारताचा रोमांचक विजय. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सामन्यातील विजेत्याविरोधात भारत रविवारी जेतेपदासाठी भिडणार. टाटा समूहातील कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलानं 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा टाटा समूह हा पहिलाच उद्योग समूह. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. मार्चची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबतची बैठक निष्फळ. मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते देण्याची मागणी. स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखणारे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. कायद्याचं उल्लंघन केल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटीच्या दंडाची तरतूद. मुंबईच्या जीवावर बेतणार असेल तर सार्वजनिक प्रकल्प देखील बंद करण्यास मागे पुढे पाहणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा इशारा. वायू प्रदूषण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक प्रकल्पांवर कारवाई न करण्यावरून न्यायालयाचे खडे बोल. यंदा खासदारांना देखील मुंबई महापालिकेचा निधी मिळणार. खासदारांना प्रथमच मुंबई महापालिकेच्या तिजोरीतील वाटा. आमदार खासदारांच्या निधीसाठी 1050 कोटींची बजेटमध्ये तरतूद. विशेष विमानांना मुंबई विमानतळावर उतरणं कठीण होणार. विशेष विमानांसाठी 4 ऐवजी 8 तास विमानतळ बंद असणार. सुधारित हायब्रिड एन्युइटी योजनेतून राज्यभरामध्ये 6000 किलोमीटर रस्त्यांची कामं होणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी 28,500 कोटींच्या खर्चाला मान्यता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 12 लाख रुपयांचे बाथरूम आणि टॉयलेट फिटिंग चोरीला.
रेल्वे कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना चोरी केल्याचा संशय, चौकशी सुरू. लसणाच्या दरामधील चढ उतार सुरू. 230 ते 370 रुपये किलोचा भाव मंगळवारी 140 ते 280 रुपयांवर. किरकोळ मार्केटमध्ये लसणाला सध्या 400 ते 500 रुपयांचा भाव. कार्यकाळ पूर्ण तरी देखील त्याच पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका. पुणे पोलीस आयुक्तालयातील 700 ते 800 पोलीस कर्मचाऱ्यांच्या 15 फेब्रुवारीच्या आत बदल्या होणार. थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेला वेग. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 18 लाख जणांकडे 332 कोटींच्या थकबाकी वसुलीचं आव्हान. 50,136 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित. माहिती. नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर. फेब्रुवारीच्या प्रारंभी दुष्काळाची तीव्रता वाढली. उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन. नाशिकच्या रामकुंडावर शनिवारपासून गोदा जन्मोत्सवाचं आयोजन. महापूजा, अभिषेक आणि कीर्तनासह शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन. वाशिमच्या हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव. कृषी विभागाचा सल्ला घेऊन फवारणी करण्याचं शेतकऱ्यांचं आवाहन. 21 विता गुवाहाटी ते गेटवे सायकल प्रवास. 26 दिवसांमध्ये 2,751 किलोमीटरचा प्रवास करणार. गोंदियामध्ये जिल्हाभरात 65,000 मजुरांच्या हाताला काम. तिरोडा तालुक्यामध्ये सर्वाधिक कामं सुरू. गोंदियामध्ये कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वकिलाला 90 रुपये दंड. वकिलानं दंड भरला नाही तर 5 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा.